दारू हे एक सोशली एक्सेप्टेड पॉइझन आहे. दारूमुळे नक्कीच यकृत खराब होतं, पण फक्त दारूमुळे यकृत खराब होतं असा अर्थ घेऊ नका. यकृत खराब होण्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. खरं तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे हेपॅटायटिस उत्पन्न करणारा एक विषाणू. हेपॅटायटिस ए, बी, सी, डी आणि ई असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि एकदा का या विषाणूंची लागण झाली किंवा हळूहळू यकृताची नासाडी ठरलेली असते, त्याच्यासोबत बिघडलेल्या जीवनशैलीमुळे उत्पन्न होणारे जे वेगवेगळे पचनाचे विकार असतात, तर ते पचनाचे विकार दुर्लक्षित राहिले किंवा चुकीच्या पद्धतीने जरी हाताळले गेले तरी त्याचा परिणाम हा नकळत यकृतावर हळूहळू होतो आणि मग हळूहळू यकृत खराब व्हायला लागतं. त्याच्यामुळे कुठल्याही पचनाच्या तक्रारी ह्या वेळीच त्याच्यासाठी औषधं घेणं जास्त शहाणपणाचं असतं. त्याच्यासोबत आता तर सध्या घरटी एखादा पेशंट संधिवात किंवा गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, स्पॉन्डायलोसिस अशा वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असतात. आणि हे रुग्ण ज्याला वारंवार वेदनाशामक